संध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी आता पावसाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून तांदूळ द्यायला पाहिजे अथवा नाही, याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो का होऊ शकते या ठिकाणी नुकसान. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात खाद्य म्हणून तांदूळ द्यायला पाहिजे अथवा नाही, याच्यामुळे कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात फायदा होऊ शकतो की मग याच्यामुळे कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यात होऊ शकते नुकसान. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर. जर आपल्याला या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करायचं म्हटलं तर पावसाळ्याची एकंदर परिस्थिती कशी असते व त्याचा परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा होऊ शकतो हे प्रथम बघूयात. तर मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर पावसाळ्याची एकंदर परिस्थिती ही कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी अत्यंत अडचणीची असते. आता पावसाळ्यामध्ये असं काय होतं की जी परिस्थिती कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी अत्यंत अडचणीची असते. बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की धो-धो पाऊस हा कोसळतो. तुम्ही जर बघितलं तर आपली कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं ही शीतरक्तपेशी असणारे पक्षी आहेत. याचा अर्थ काय की या ठिकाणी बाहेरच्या वातावरणात जो बदल पावसाळ्यात होतो तो सहजासहजी कोंबड्या आणि पिल्लं जे ते ॲडजस्ट करू शकत नाहीत. याचा अर्थ काय तुम्ही लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये वातावरण एकाच दिवसात 3 ते 4 वेळेस बदलताना दिसू शकते. जर आपण बघितलं की धो-धो पाऊस कोसळला तर वातावरणामध्ये ओलावा वाढणार आणि त्या ठिकाणी तापमान हे घटणार. पण त्याच परिस्थितीमध्ये दुसरीकडे जर बघितलं तर पाऊस कोसळलाय आणि 1 तास होऊन गेलाय आणि कडक ऊन पडले तर त्या परिस्थितीमध्ये उन्हासह उकाडा सुद्धा भासवतो. मग अशा बदलणाऱ्या वातावरणात कोंबड्यांना आणि पिल्लांना ॲडजस्ट करायचं म्हटलं तर तारेवरची कसरत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या आणि पिल्लं काय करतात की स्वतःच्या शरीरात जेवढी शक्ती उपलब्ध आहे ती सर्व शक्ती एकत्रित करतात आणि या बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि इथंच मित्रांनो त्यांचा घात होतो. कसा तर बघा, या बदलत्या वातावरणाशी जेव्हा ते जुळून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात तेव्हा शरीरातील संचयित झालेल्या सर्व शक्तीचा त्या ठिकाणी एकत्रित करून वापर करतात. याच्यामुळं कोंबड्या आणि पिल्लं अशक्त पडतात, म्हणजे अशक्त बनतात आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांना जीवाणूजन्य व विषाणूजन्य आजारांचा सामना करावा लागतो. यामुळं ते त्या ठिकाणी आजारी पडतात. आजार बळावत गेला तर त्यांचा मृत्यू देखील होतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव पावसाळ्यात वाचवायचा असेल तर अपोजिट फीड मेथड अंतर्गत जे खाद्य द्यायला पाहिजे ते खाद्य असं हवं की जे खाद्य दिल्यानं कोंबड्याच्या व पिल्लाच्या शरीरात गरमी वाढेल, उष्णता वाढेल आणि कोरडेपणा वाढेल. मग आपल्या तांदळामध्ये हे घटक उपलब्ध आहेत का? चला तपासून घेऊया. बघा मित्रांनो, तांदूळ हा अशा पद्धतीचा घटक आहे की जो थोडासा त्या ठिकाणी थंड म्हणजे शीतल आहे असं मानल्या जाते. पण जेवढा कांदा थंड असतो तेवढा तांदूळ थंड असतो का? तर नाही. कांद्याच्या जवळपास तांदळाचा विचार केला तर तो फक्त 20% थंड असतो. मग आता सरळ सरळ सांगा की बाबा तांदूळ वापरायचा का नाही? तर लक्षात घ्या,
जर तुमच्याकडे स्वस्ताचं एखादं चांगलं दुसरं ऑप्शन असेल, तर मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपण या विषयाची परीक्षा घ्यायला नको आणि तांदळाचा वापर हा अजिबातच पावसाळ्यात करू नका. परंतु जर तुमच्याकडे इतर खाद्य हे मिळत नसेल किंवा मिळालेलं खाद्य हे फार महाग मिळत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये मात्र आपण जवळपास प्रति कोंबडी प्रतिदिवस जास्तीत जास्त 10 ते 15 ग्रॅमपर्यंत तांदळाचा वापर हा करू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय, की आपण या ठिकाणी तांदळाचा वापर जो आहे, तो पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी खाद्य म्हणून अजिबात करायलाच नको. पण जर आपल्याला दुसरं खाद्य महाग मिळत असेल किंवा दुसरं खाद्य उपलब्ध व्हायला अडचण होत असेल, तर त्या परिस्थितीमध्ये मात्र आपण या ठिकाणी खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी एका मर्यादेपर्यंत तांदूळ हा वापरू शकतो. मग आता अशा परिस्थितीमध्ये प्रमाण या ठिकाणी आपण समजून घेतलं. पण तांदूळ जेव्हा कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरात जातो, तेव्हा नक्की काय करतो बरं? तर बघा मित्रांनो, तांदूळ हा कोरडा आहे पण थंड आहे. याचा अर्थ काय, की तांदूळ कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरात गेलं तर तापमान कमी करतंय, परंतु त्या ठिकाणी जे आहे तो ओलावा शोषून घेते. याच्यामुळं तापमान हे जास्त वाढत नाही, पण थोडंफार घटते. म्हणजे फायदा होण्यापेक्षा थोडंसं नुकसान होऊ शकते. पण सर्व काही विचार केला तर कर्बोदकांचं एकत्रीकरण हे जर विचारात घेतलं तर तांदूळ आपण वापरू शकतो, पण वापरायलाच पाहिजे असं नाही. मग तुम्हाला ऑप्शन सुचवतो, की तुम्ही तांदळाच्या ऐवजी कोणत्या फीडचा वापर करू शकता. तर जर तुम्हाला समजा पावसाळ्यामध्ये सहजासहजी गहू उपलब्ध होत असेल, सहजासहजी बाजरी उपलब्ध होत असेल आणि सहजासहजी मच्छी वेस्टेज, मका, सुकट हे जर उपलब्ध होत असेल, तर मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, तुम्ही पावसाळ्यात तांदूळ हा देऊच नका. मी वारंवार सांगतोय, की जर तुम्हाला नाईलाज असेल तरच थोड्याफार प्रमाणात तांदळाचा वापर करा. अन्यथा पावसाळ्यात आपण तांदळाचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून अजिबात करायला नको. आता तांदूळ थोड्याफार प्रमाणात वापरायचा आहे. तो कसा वापरायचा आहे? तर डायरेक्ट तुम्ही त्याला बारीक करून देऊ शकता. टूथपेस्ट करून समजा 2 तुकडे करून. नाहीतर मग एक सोपी पद्धत आहे, की तुम्हाला खाद्य खर्च वाचवायचा असेल, तर त्याला काय करा, त्या तांदळाला भात बनवून म्हणजे शिजवून खायला घाला किंवा त्या ठिकाणी खिचडी बनवून द्या. याचा पण खूप जबरदस्त फायदा होतो. आणि जी एक थंडपणाची व्याख्या आहे, थोडंसं तुम्ही शिजवून दिलं आणि त्या ठिकाणी जर उष्ण गरम दिलं, तर या ठिकाणी अडचणी बऱ्याच कमी होतील, खाद्य खर्चही कमी होईल आणि तुम्हाला तांदूळ देण्याचं एक नवीन ऑप्शन इथं ओपन होऊन जाईल. त्याच्यामुळं शक्य असेल तर पावसाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना तांदूळ देऊच नका. शक्य नसेल तर थोड्याफार प्रमाणात तांदळाचा वापर खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी, पिल्लांसाठी करा. पण जर तो शिजवून दिला किंवा तसा वापर केला, तर याचा फायदा आपल्याला जास्त होईल, नुकसान अजिबात होणार नाही. तर हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, किंवा पावसाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण तांदूळ हे वापरायला पाहिजे अथवा नाही. बघा मित्रांनो, तरी देखील काही प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल तर लिहून कळवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन. आता बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत, की जे म्हणतात, "सर, आपण खूप चांगली माहिती देतात, पण आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची या ठिकाणी गरज आहे." तर मग आम्ही काय करावं? तर बघा मित्रांनो, नशीब पालटणारी असणारी मार्गदर्शनाची सुविधा म्हणजे मी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलोय. जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील झाल्यानंतर दर रविवारी तुम्हाला सुरुवातीला एक लेक्चर ऐकावयास मिळेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन असेल, की ज्यामुळं आठवड्याभरात या ठिकाणी जे बदल पुढच्या होतील, तर त्या सर्व बदलांबद्दल तुम्हाला अगोदर माहिती दिली जाईल व त्यासाठी कोणत्या औषधांचा व मेडिकल ट्रीटमेंटचा वापर करायचा याबद्दलही सखोल माहिती दिली जाईल. ज्यामुळे या बदलाशी जुळवून घ्यायला मदत होईल व कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर राहील कमी. त्याचबरोबर आठवड्याभरात जेवढे काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला तात्काळ दिल्या जातील. तर हे लाईव्ह प्रश्न उत्तर असतात सेगमेंट नंबर 3 मध्ये. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांची उत्तरं दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर देतात. त्यांना तुम्ही कॉल करू शकता 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. लक्षात असू द्या, की ज्यांना ट्रेनिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा घेतलेला आहे, तेच या ठिकाणी कॉल करू शकण्यासाठी या ठिकाणी पात्र आहे.
जर या ट्रेनिंगमध्ये आपण समजा जॉइन व्हायचं म्हटलं तर कसं व्हायचं? तर ट्रेनिंगमध्ये जॉइन होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कॉल करायचा आहे लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास काय करतील, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती दिली, की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस हा नंबर घ्या. याच्यावरती ₹500 पाठवा फोनपेला अथवा गुगल पेला आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी लखन सरांना कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. जर या ट्रेनिंगमध्ये जॉइन झाले तर तुम्हाला मुख्य 4 फायदे होणार. तुमच्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. त्यांच्यावरती रोगराईसुद्धा 70 ते 80% कमी होईल. कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे समजावून सांगतो आणि त्यामुळं आपली कोंबडी व पिल्लं आजारी पडत नाहीत. पडली तर तात्काळ त्यांचा आजार दुरुस्त केला जातो, कारण त्यांना जागेवर ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर तिसरा फायदा हा की बाबा शेड कसा उभारायचा याबद्दल सखोल व तंतोतंत माहिती दिली जाते. ज्या माहितीमुळे आपल्या पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होती. सरतेशेवटी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची जी विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दलही माहिती मिळते, ज्यामुळे विक्रीचे टेन्शन दूर होते. तर हे मुख्य 4 फायदे आपणास होतात. यासोबत इतर पण खूप सारे फायदे आहेत, पण हे मुख्य 4 फायदे. आता या ठिकाणी जॉइन व्हायचं असेल तर परत एकदा लखन सरांचा नंबर सांगतो 84 21 82 62 62. कमीत कमी एका महिन्यासाठी जॉइन होऊन बघा. पटलं कंटिन्यू करा, नाही पटलं सोडून द्या. त्याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप पण आपण बनवला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर एकच काम करायचं आहे. WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपण आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतले जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. तुम्हाला जर काही समस्या असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतलं, की तांदूळ हा पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून द्यायचा अथवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथे सतत. तर शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.